तो अस्वस्थ होऊन जातो. त्याला अचानक असं वाटायला लागतं की श्वास कोंडलाय माझा. आपल्याला काही होणार नाही ना अशी भीती वाटायला लागते. माझा मेंदू माझा हृदयाला उल्लू बनवतो. हे त्यालाही उलगडत नाही आणि नातेवाईक काय म्हणतात, डॉक्टर हैराण झालो आम्ही. तुला जो त्रास होतोय छातीमध्ये त्याचं कारण छातीत नाही. लाईफ इज अन इनक्युरेबल डिझीज. एकदा असा काही एपिसोड आपण म्हणू हार्ट अटॅक किंवा असा काही हृदयाचा प्रॉब्लेम येऊन गेल्यानंतर बरीचशी जीवनशैलीत बदल आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यात आहाराचाही हा बदल खूप गरजेचा आहे, जो आपण आवर्जून केलाच पाहिजे. सर, तुम्हा दोघांना एक प्रश्न मला विचारावा वाटतो आणि एक केस पण सांगायची वाटते की 30-35 मधले व्यक्ती आहेत आणि 8-15 दिवस झाले की त्यांना छातीत दुखायला लागतं. मग ते धाव घेतात पटकन. सर म्हटले अर्धा तासात पोहोचलो पाहिजे, ते 10 मिनिटात धाव घेतात हॉस्पिटलमध्ये. सगळं चेक करतात. तिथे त्यांचा ECG नॉर्मल येतो. मग डॉक्टर ब्लड टेस्ट सांगतात, त्या नॉर्मल येतात आणि ते डॉक्टर म्हणतात तुला काही नाही, तू घरी जा. पण त्याच्या छातीत दुखत असतं, धडधड होत असते. तेवढ्या वेळापुरती 10 मिनिटात त्याला खूप घाम येतो आणि तो अस्वस्थ होऊन जातो. त्याला अचानक असं वाटायला लागतं की श्वास कोंडलाय माझा. परत 10-15 दिवस झाले की त्याला परत तसंच होतं. परत एखाद्या हॉस्पिटलला जातो आणि परत चेक करतो आणि असं करता करता त्याच्याकडे फायलींचा गठ्ठा साठतो. कार्डिओलॉजिस्ट जे आपल्याकडे नाशिकमध्ये 10-15 आहेत, प्रत्येकाकडे तो जाऊन आलेला असतो. ह्या डॉक्टरकडनं त्या डॉक्टरकडे फिरत असतो, पण त्याच्या लक्षणांमध्ये काही उकल होत नाही. त्याला छातीचा त्रास तर होतच असतो. डॉक्टर म्हणतात की काहीच नाही हो. हे त्यालाही उलगडत नाही आणि नातेवाईक काय म्हणतात, डॉक्टर हैराण झालो आम्ही. काही झालं की वाटतं डॉक्टरकडे चला. मग जवळच्या GP कडे जातो आम्ही, BP मोजतो. त्यांचे फॅमिली डॉक्टर म्हणतात BP नॉर्मल आहे तुमचा. मग परत 1-2 दिवसांनी तो येतो, सर BP पाहून घ्या माझा. काय भानगड आहे हे? काय मनाला काय अस्वस्थता असते? चिंता, अँझायटी जेव्हा होते तेव्हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही तऱ्हेची लक्षणं होतात. ही जी सगळी लक्षणं सांगितलेली आहेत की जी हृदयविकारामध्येही होतात आणि ज्याला हृदयविकार नाही अशा व्यक्तीला जेव्हा ती होतात त्यावेळेला त्याची कारणं मानसिक असतात. आणि मानसिक याचा अर्थ पुन्हा मन कुठे असतं? इथे असतं. त्यामुळे मेंदूमध्ये काही रासायनिक बिघाड जेव्हा होते, त्या रासायनिक बिघाडामुळे शरीरभर त्याची लक्षणं, आपल्या शरीरभर त्याचे पडसाद जाणवायला लागतात आणि शरीरभर त्याचे पडसाद जाणवल्यामुळे मग छातीत धडधडतं, तोंडाला कोरड पडते, टॉयलेटला जावं असं वाटायला लागतं, पोटात दुखेल की काय असं वाटायला लागतं, पोटात खड्डा पडल्यासारखं होतं, हातपाय थरथरतात, आपल्याला काही होणार नाही ना अशी भीती वाटायला लागते. ही सगळी जी लक्षणं आहेत ती चिंता रोगाची लक्षणं आहेत, अँझायटी डिसऑर्डरची लक्षणं आहेत. आणि हे जेव्हा एकदम असं अटॅकच्या स्वरूपामध्ये येतं तेव्हा आपण त्याला इंग्लिशमध्ये पॅनिक अटॅक, चिंतेचा झटका असं म्हणतो. आणि हा झटका अनेकदा हार्ट अटॅक सारखाच भासू शकतो. जर तुमच्या फिजिशियननी, कार्डिओलॉजिस्टनी, फॅमिली फिजिशियननी सांगितलेलं आहे की तुम्हाला हृदयरोग नाही, तर तुम्ही धाव पुन्हा फिजिशियनकडे न घेता सायकॅट्रिस्टकडे खरी घेतली पाहिजे. याचं साधं कारण असं की असे पेशंट नेहमी आता जाड्या जुड्या फाईल्स घेऊन येतात, 5-50 ECG झालेले असतात, ते सगळे नॉर्मल असतात. प्रश्न फक्त एवढाच असतो की डॉक्टरने सांगितलेलं असतं तुला काही झालेलं नाही. काहीही झालेलं नाही हे जे वाक्य आहे ना, त्याला फक्त माझा आक्षेप आहे. बिलकुल काही झालेलं नाही. तुला जो त्रास होतोय छातीमध्ये त्याचं कारण छातीत नाही, त्याचं कारण दुसऱ्या ठिकाणी आहे. आणि जिथे कारण आहे तिथे उपाय झाला तर तू बरा होशील. आणि हा उपाय मनोविकार तज्ज्ञ करू शकतात. त्याच्यावरती उत्तम प्रभावी औषधं आहेत, रिलॅक्सेशनची तंत्र आहेत, मानसोपचाराची, सायकोथेरपीची तंत्र आहेत. आणि ह्या सगळ्या उपचार पद्धतींमुळे हा आजार आटोक्यामध्ये येऊ शकतो. आणि योग, विपासना, आर्ट ऑफ लिव्हिंग ह्याचं बरोबर केलं तर कमी होतं. आणि हा अटॅक केव्हा केव्हा क्राऊडेड प्लेसेस मध्ये येऊ शकतो, एम्प्टी रोड मध्ये येऊ शकतो, लिफ्ट मध्ये पण येऊ शकतो. म्हणजे आपण जेव्हा त्यांना समजून सांगतो आपण काय म्हणतो, तेरा भेजा दिल को उल्लू बना रहा है. और आणखीन एक आहे, काही फाईल घेऊन येतात ना, म्हणजे काय आम्हाला पण भीती वाटते, आमचा पण ते पेपर तिथे टाकणार आणि पुढे पुन्हा जाणार कुठे. आम्ही तुझा उपचार करणार नाही का, तू एवढं डॉक्टरकडे गेला तर माझा पण पेपर तिथे टाकणार आणि आमचं पण असं हाल होणार. आम्ही उपचार करणार नाही सांगितलं नंतर तो नाही करा ना. नंतर तो हे पण सांगतो, मैं कभी फोन करेगा तो आप उठाएंगे क्या जब मेरे को होता है. कोई चिंता नहीं, जब होता है तब 10 चीज आप कर सकते हो. एक जब होता है तो लंबा सांस लो, आराम से बीबी का नाम लो या पति का नाम लो और लंबा गुड एनर्जी इन, बैड एनर्जी. नंबर 2, इमीडिएटली किसी मित्र को फोन करो, डिस्ट्रैक्ट करो. नंबर 3, भागो, जोर से भागो, अपने आप कम हो जाएगा. नंबर 4, गाणं ऐका,
नंबर 5, आपल्याला पुन्हा पुन्हा सांगा, सेल्फ टॉक करा. सेल्फ टॉक म्हणजे काय? हा मी 8 ECG झालंय, मला ऍक्च्युली काय नाही, मी उगीच घाबरतो, माझा मेंदू माझा हृदयाला उल्लू बनवतो. आणि असं सांगत सांगत हळूहळू सेल्फ टॉक स्ट्रॉंग होतो. सेल्फ टॉक स्ट्रॉंग व्हायच्या नंतर त्याचा फ्रिक्वेन्सी कमी होतो. म्हणजे एखाद्या वेळी हप्त्यातून 3 वेळा येत असेल तर नंतर हप्त्यातून 2 वेळा, 1 वेळा, असं करत कमी होतो. अचानक 6 महिन्यातून एकदा आला, मला क्युअर नाही झालाय. हिंदुस्थानामध्ये कोणी काही क्युअर करत नाही. लाईफ इज अन इनक्युरेबल डिझीज, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पॅनिक अटॅकचा एकदा सरांनी सांगितलं की नाही, तर सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट हळूहळू 3-4 महिन्यात क्लिअर होतो. पण त्याच्यात मागे काय इन्सिडेंट असेल, आपण लहान असताना काही स्विमिंग पूलचे जे असतात ना गाईड, ते मुलांना फेकतात, जा बिंदा स्विमिंग कर, त्याच्यामुळे पण मोठं झाल्यानंतर होऊ शकतो. लहानपणी काय चाइल्ड सेक्शुअल अब्यूज कॉमन आहे, असं काहीतरी लहान असताना घट्ट झालं असेल तर मोठं होऊन पॅनिक अटॅक होऊ शकतो. किंवा लहानपणी आईने बाबाला मारायची हिंमत नाही केली पण मुलाला मारलं पुष्कळ, आणि तो पण आठवण येऊन मोठं व्हायचं पॅनिक अटॅक येऊ शकतो. काही ऍक्सिडेंट झाला, कार ऍक्सिडेंट किंवा ट्रेन ऍक्सिडेंट लहान असताना झाला, आपण विसरलो, पण मोठं होऊन त्याचा पॅनिक अटॅक होऊ शकतो. अशा अवस्थेत सायकोथेरपीमुळे तो इन्सिडेंट इथे आपण जर सॉल्व्ह केलं तर तो पॅनिक अटॅकचं सिम्पटम्स कमी होऊ शकतो औषधाचं बरोबर.